दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आत्ता चाललोय आम्ही ऑर्डरला। मी असं का म्हटलं की आपण कोणतीही नवीन गोष्ट करताना विचार करतो की लोक काय म्हणतील, आणि जसं की आम्ही आमचा इव्हेंटचा बिझनेस एका फुग्यापासून फुगवण्यापासून डेकोरेशनपासून सुरू केला होता, आणि जस्ट म्हटलं काहीतरी एक थॉट देऊ तुम्हाला, गुड थॉट। सो त्यामुळे हे वाक्य बोललो मी। आणि खरंच कोणतंही काम सुरू करताना लोक काय म्हणतील त्याचा विचार नाही केला पाहिजे। आपल्याला काय वाटतं, आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे बिनधास्तपणे। तुम्ही लहान असाल मोठे असाल, जास्त फार जणांना सल्ले विचार बसायचे नाही, कारण की आपलं कौशल्य, आपल्या हिंमत, आपली ताकद आपल्यालाच माहिती असते, इतर कोणी सांगू शकत नाही। आपलं कॉम्प्युटर सुद्धा आपण स्वतः असतो आणि आपल्याला दुसरं कोणी हरू नाही शकत मित्रांनो। तो चला, जास्त ज्ञान झालं बरोबर ना, पटकन पैकी आता जाऊ ऑर्डरला। सो अर्जंटमध्ये ऑर्डर आली, सो अवघ्या 1-1.5 तास आम्ही सर्व मॅनेज करून घेतलं। आपलं नेटवर्क खूप मोठं आहे ना मित्रांनो। सो फायनली एंगेजमेंटची इव्हेंट आहे, स्पेशल इफेक्ट होणार आहे, सो सर्व दाखवतो। सो लेट्स गो। सो गाइस, इव्हेंटला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता एवढे सारे क्राऊड आहे। त्यानंतर या ठिकाणी सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू आहे, आणि त्यांनी आता विचारलं सुपारी फोडायची का। सो सुपारी फोडल्यानंतर ते ड्रेस चेंज करून येतील, मग त्याच्यानंतर आपला स्पेशल इफेक्ट आहे एंगेजमेंटसाठी। त्या बघा कुठली बा सुपारी। सो गाइस, फायनली आत्ता इव्हेंटला जाऊन आलेलो आहे, आणि भरपूर दिवसापासून मी माईक घेणार होतो, आणि फायनली त्यांचा कॉल आला आहे की तुमचा माईक आला आहे। ॲमेझॉनवाले जे डिलिव्हरी आले, माझे फ्रेंड्स पण आले, ते नाशिकला चालले, बघूया त्यांचं वेट करू। आणि खूप जबरदस्त माईक आहे, आवाज पण खूप क्लिअर, क्रिस्टल क्लिअर येईल, आणि लिमिटेड स्टॉक आता। सो बघूया किती वेळ लागतो अजून। सो बस पहिलं पार्सल देवाजवळ, आता मस्तपैकी अनबॉक्सिंग करू। कसं दिसते गणपतीचं डेकोरेशन कमेंट करायचं। आमचं घर आहे ना, जे वरती 3 मजले, त्याच्यामुळे खूप गार राहतं, आजूबाजून पण पॅक आहे, त्याच्यामुळे खूप गार आहे, आणि बाहेर खूप गरम चालू आहे, बहुतेक पाऊस येईल। सो मस्तपैकी ठेवतो। वाव, एवढंच आहे। गाइस, तुम्ही बघू शकता, याचा आपण सेपरेट रिव्ह्यू करू जेव्हा मी यूज केल्यानंतर। त्याच्यावर किंमत किती आहे? 4000 किंमत आहे। 4000 किंमत आहे, 2 याचे काही आहे का प्लेड? वाव, वॉरंटी कार्ड, वाव, दॅट्स ग्रेट। गाइज, यू कॅन सी माय न्यू माईक। नात करा गाइज, हे मोबाईलला लागल, ट्रान्समीटर म्हणता, हे एक रिसिवर आणि हे एक रिसिवर। यूट्यूबवर सर्च करतो तो माईक कसा घ्यायला पाहिजे, बेस्ट का काय। फायनली आलेला आहे, आणि 5 तास चालतो माईक। आता चालू करून पण बघूया। तर मित्रांनो, फायनली माईक टेस्ट करून झालेला आहे। खूप जबरदस्त असा माईक आहे, अजिबात काही नॉईस येत नाही। आता मी यूज नाही करायचं मित्रांनो, कारण की आता मला जायचं एक आगमन सोहळा मित्रांनो, आज गणेश चतुर्थी ना। सो तुम्हाला याच्यानंतर आगमन सोहळा बघायला भेटेल, आणि खूप जबरदस्त इंटरेस्टिंग आहे। ऐकलंय की घोडे पण आहे, नाचणारे घोडे, सो खूप बघायला भेटणार आहे, मस्त मज्जा येईल। आणि खूप जबरदस्त माईक आहे, त्याचा तुम्हाला आवाज ऐकायची फार आतुरता लागली असेल, किंवा इच्छा असेल की कसा निघतो एवढा महागाचा माईक घेतलाय तर। सो खूप छान आहे। नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा, पूर्ण ऑडिओ त्याचाच राहील इथून पुढं। सो बस।
तर मित्रांनो, मी आता आगमन सोहळ्याच्या कार्यक्रमाला जाऊन आलो. खूप सुंदर झाला मित्रांनो. नाचणारे घोडे होते, खूप मस्त आकर्षण केलं होतं त्यांनी, खूप सारी गर्दी होती. आणि त्याचबरोबर हा ओझर गावातला सर्वात शेवटचा आगमन सोहळा असं आपण म्हणू शकतो, कारण की आज गणेश चतुर्थी होती मित्रांनो आणि आज गणपती बाप्पा बसले. सो शेवटचाच म्हणू शकतो, कारण की याच्या आधी ओझर गावात जसं मुंबई स्टाईलमध्ये कसं होतं मित्रांनो, की आगमन सोहळे हे भरपूर आदली काढले जातात, कारण की गर्दी नको होऊ. आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये लवकर आगमन सोहळे होतात, जवळपास 10-1 दिवस आधीच आगमन सोहळा होऊन जातो. त्याचबरोबर आपल्या ओझरला पण तशी प्रथा लागत चाललेली आहे आणि 2-3 दिवस आधी आपल्या इथं पण प्रथा पडलेली आहे. सो हा शेवटचा आगमन सोहळा होता. आय होप तुम्हाला सर्व आवडला असेल. थोडा ब्लॉग छोटा पण इंटरेस्टिंग होता असं मला वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.